श्री स्वामी समर्थ. जय माता दी, जय कुलस्वामिनी. नमस्कार भक्तो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला आता समजलंच असेल की टॉपिक आजचा काय आहे ते, की आपल्या कुलदेवतेला अशी एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता ही नाहीशी होणार आहे, आपली कुलस्वामिनी आपल्यावरती प्रसन्न राहणार आहे. तर मित्रांनो, 22 सप्टेंबर रोजी आता आपल्याकडे घटस्थापना झालेली आहे. बघता बघता 8-9 दिवस आपले संपत आलेले आहेत आणि उद्या महानवमीच्या दिवशी हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून तुमची कुलदेवता जी आहे ती तुमच्यावरती प्रसन्न राहणार आहे. आणि उपाय जो आहे तो लवंगांसंबंधित आहे. हा उपाय नवरात्रीमध्ये तुमचे नशीब उघडू शकतो. या फुलासोबत एक लवंग तुम्हाला दुर्गे मातेला अर्पण करायचे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला माहीतच आहे की लवंगांचं महत्त्व किती किती फलदायी ठरत असतं ते. दुर्गे मातेला समर्पित अशी शारदीय नवरात्रीचा उत्सव सगळीकडे चालू असताना दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी सगळेजणच विविध उपाय करत असतात आणि त्याचमध्ये आपल्यालासुद्धा ह्या लवंगांचा उपाय करून मातेला, आपल्या कुलस्वामिनीला प्रसन्न करायचं आहे. दुर्गा उत्सव दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात. दुर्गादेवीला लवंग अतिशय प्रिय आहे आणि त्यांचे उपाय केल्याने दुर्गादेवी ही लवकरात लवकर प्रसन्न होत असते आणि त्याचबरोबर तुमचे भाग्य देखील उजळत असते. लवंगांची जोडी दुर्गादेवीला सर्वात आवडती जोडी आहे आणि तिच्या पूजेमध्ये लवंग अर्पण करण्याचे विशेष असं महत्त्व मानलं गेलेलं आहे. नवरात्रीच्या काळात लवंगांच्या जोडीचे उपाय खूप प्रभावशाली उपाय ठरले गेलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे असे खास उपाय आपल्याला या नवमीच्या दिवशी, महानवमी दिवशी किंवा महाअष्टमी दिवशी तुम्हाला करायचे आहेत. अगदी तुम्ही दसऱ्या दिवशीसुद्धा हे उपाय केले तरीही चालू शकतात मित्रांनो. लवंगांशी संबंधित काही खास उपाय आपले जीवन हे बदलू शकतात. आपल्या जीवनामध्ये तरक्की येऊ शकते, आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही तुमच्या नोकरीबद्दल चिंतेत असाल आणि अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तुमच्या जीवनामध्ये, तर नवरात्रीच्या काळात तुम्ही लवंगांची जोडी घेऊन तुमच्या डोक्यावर 7 वेळा फिरवा आणि दुर्गादेवीच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने नोकरी संबंधित सर्व समस्या दूर होतात असं म्हटलं गेलेलं आहे. असे म्हटले जाते की जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल, अगदी कोणताही आणि कितीही मोठा आजार असू द्यात, पण जर नवरात्रीच्या काळात घरच्या कोणत्याही कोपऱ्यात तव्यावर भाजलेल्या 7 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत. दुर्गादेवीची पूजा करा. असं केल्याने तुमचं आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. लवंगांचा जो काही वास आहे तो तुमच्या घरामध्ये अगदी सगळ्यांच्या नाकातोंडातून गेला पाहिजे, तेव्हा शरीरातल्या व्याधीसुद्धा दूर होतात. एवढी ही प्रभावशाली अशी लवंग आहे. मित्रांनो, नवरात्रीला हनुमानांना प्रसन्न करायचं असेल तर हनुमान मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये एक लवंग टाकून पवनपुत्र हनुमानाला नवरात्रीच्या काळात आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मित्रांनो. ही लवंग जेवढी दिसायला साधी दिसते, ते पण तिचे प्रभाव एवढे आहेत की अगदी एखाद्याचं आयुष्य हे बदलू शकते. एखाद्याला रोडवरून ती करोडपतीसुद्धा बनवू शकते. एवढी ही लवंग जी आहे ती फायद्याची आहे मित्रांनो. त्यामुळे महानवमी किंवा अष्टमी नवमीला तुम्हाला ही लवंग मार्केटमधून घरी खरेदी करून आणणंसुद्धा शुभ मानलं जाणार आहे. त्यामुळे माता दुर्गा ही तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे आणि घरामध्ये पैशाची आवक ही वाढणार आहे. एवढेच नाही तर नवरात्रीमध्ये दररोज शिवलिंगाला लवंग अर्पण करावी. असे केल्याने राहू आणि केतू या ग्रहांचे प्रभावांपासून मुक्ती मिळत असते. अगदी काहीच नाही झालं तर महानवमीच्या दिवशी तरी तुम्हाला शिवलिंगावरती लवंग ठेवून त्याच्यावरून पाण्याची धार तुम्हाला सोडायची आहे. लवंग हे माता शक्ती, माता पार्वतीचं स्वरूप असते मित्रांनो. त्यामुळे लवंगेचा हा उपाय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि जर तुम्ही दसऱ्यामध्ये तो जर उपाय केला तर तुमचं नक्कीच आयुष्य हे बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार लवंग देवी दुर्गाला अतिशय प्रिय मानली गेलेली आहे
अशा परिस्थितीत नवरात्रीच्या 9 दिवसात माँ दुर्गेला गुलाबाच्या फुलासह किंवा कमळाच्या फुलासह 2 लवंगांची जोडी जर तुम्ही त्या फुलामध्ये घालून मातेच्या पायावरती तुम्ही अर्पण केली तर माता तुमच्यावरती अतिप्रसन्न होणार आहे आणि तुमची हर एक मनोकामना ती पूर्ण करणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला महानवमीच्या दिवशी तुमच्या तुळशी मातेमध्ये एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 जोडी लवंगांचा टाकायचा आहे. या उपायामधील कोणताही एक जरी उपाय तुम्ही लवंगांचा केला, जो तुम्हाला जमेल किंवा जो सोपा उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे. अगदी तुम्हाला सगळे उपाय जमण्यासारखे आहेत तर तुम्ही सगळे उपाय जरी केले तरी काहीच हरकत नाही मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला महानवमीच्या दिवशी जेव्हा तुमच्या घरी जर घटस्थापना झाली असेल, माते दुर्गेची तुम्ही जर पूजा केली असेल, तर तुम्हाला एका लाल कपड्यावरती 2 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता तुम्हाला व्हायच्या आहेत आणि त्या 2 ज्या लवंगा आहेत त्या तुमच्या दुर्गे मातेच्या समोर किंवा तुमच्या घटाच्या इथे त्यांना समर्पित करायचे आहेत मित्रांनो. संपूर्ण महानवमीची रात्र जी आहे त्या घटाजवळच तुम्हाला या 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून त्या ज्या 2 लवंगा आहेत त्या तुम्हाला लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या मंदिरामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत. एवढंच नाही तर या 2 ज्या लवंगा आहेत, जिथं तुमची कामाची जागा असेल, तुमचा एखादा व्यवसाय असेल, तुमचं एखादं शेत असेल, जिथं तुम्हाला पैशाची आवक येत असते, जिथून तुमचा पैसा येत असतो तुमच्याकडे, अशा ठिकाणी बांधला तरी तुम्हाला त्या ठिकाणी चमत्कार बघायला मिळू शकतो. अशा ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते, कामाचा आवक वाढू शकतो आणि तुमच्याकडे अगदी तुम्हाला विचारही करू शकत नाही एवढा तुमच्याकडे झपाट्याने ती लवंग जी आहे ती काम करायला लागते. कारण की त्या लवंगेमध्ये माता शक्तीचं स्वरूप असतं, माता दुर्गेचं स्वरूपच मानलं गेलेलं आहे लवंग. त्यामुळे मित्र, ह्या नवरात्रीमध्ये जी काही आपण उपाय करत असतो, सेवा करत असतो, त्यामध्ये सूक्ष्म स्वरूपात माता दुर्गेचा वास झालेला असतो आणि तेच कारण असतं की या लवंगांमध्ये आपण जेव्हा उपाय करत असतो ते उपाय आपल्याला एवढे प्रभावशाली ठरत असतात. तर मित्रांनो, हा लवंगेचा उपाय जो आहे तो तुम्हाला नक्की करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये कपुरासोबत एक लवंग जे आहे तुमच्या दरवाजावरती प्रज्वलित करायचे आहे. त्याचा धूरसुद्धा तुमच्या घरामध्ये झाला पाहिजे. अगदी तुमच्याकडे खूपच दरिद्रता आहे, घरामध्ये सतत भांडणे होत असतात, कलह होत असतात आणि तुमच्याकडे सतत प्रॉब्लेम्स येत आहेत, तर तुम्हाला हा उपाय कंटिन्यू 9 दिवस किंवा इथून पुढे दर शुक्रवारी, दर मंगळवारी जर रोजच जमणार असेल तर रोज तुम्ही 2 कपुरासमोर एक लवंग तुमच्या दरवाजामध्ये प्रज्वलित करायचे आहे. हळूहळू तुम्हाला 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, 1 महिन्यानंतर तुम्हाला प्रभाव तिचा दिसायला सुरुवात होईल. घरामध्ये वेगळी शांतता निर्माण होईल. घरचं वातावरण जे अगदी बदलून जाईल. घरामध्ये पवित्रता आणि सकारात्मकता तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर हा होता आपल्या लवंगेचा उपाय. हा उपाय नक्की करून बघा. महानवमीच्या दिवशी लवंगा जे आहे ते तुम्हाला दुर्गा मातेला नक्की अर्पण करायचे आहे. सांगितलेले उपाय नीट आणि व्यवस्थित पुन्हा एकदा ऐका आणि त्याचप्रमाणे करायचा प्रयत्न करा आणि तुमचं जीवन बदलायचं आहे. माते दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे मित्रांनो. जीवनामध्ये निराश होऊ नका. कितीही संकटे आली तरी हताश होऊ नका. माते दुर्गेवरती विश्वास ठेवा. उपाय करत राहा, विश्वास ठेवा आणि एक ना एक दिवस त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. बोला तर जय दुर्गा माता, जय कुलस्वामिनी, जय श्री स्वामी समर्थ महाराज की